नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या सगळ्यात जवळच्या नात्यांमध्ये आपली कितीतरी एनर्जी अशा गोष्टींवर वाया जाते ज्या खरं तर तितक्या महत्वाच्या नसतात? आज आपण याच ऊर्जेच्या गळतीबद्दल बोलणार आहोत आणि ती कशी थांबवायची हेही समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, नाही का? आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने हे अनुभवलं असेल. पण या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमागे एक खूप मोठं मानसशास्त्र आहे, जे थेट आपल्या एनर्जी लेव्हल्सवर परिणाम करतं. बरं, गंमत अशी आहे की याला फक्त नात्यांमधली समस्या म्हणून बघायला नको. ही आहे आपल्या स्वतःच्या एनर्जी मॅनेजमेंटची गोष्ट. म्हणजे आपली मानसिक शक्ती आपल्या नकळत कुठे वाहून जातीये हे ओळखणं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. यालाच म्हणतात मॅग्निफाईंग ग्लास इफेक्ट. आता यात होतं काय माहितीये, आपण ना एखाद्या लहानशा गोष्टीला भिंगाखाली धरून बघतो आणि मग ती छोटीशी गोष्ट इतकी मोठी दिसायला लागते की त्याचं रूपांतर एका मोठ्या भांडणात होतं आणि आपली सगळी एनर्जी त्यातच संपून जाते. आणि मग काय, ह्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या एनर्जीवर होतो. आपण जितकं जास्त दुसऱ्यांमधले दोष बघत राहू तितकी आपली शक्ती कमी कमी होत जाते. हे एक असं युद्ध आहे जे आपण दुसऱ्यांसोबत नाही तर स्वतःच्याच मनाशी लढत असतो. हे वाक्य बघा, किती परफेक्ट आहे. एका लहानशा ओरखाड्याला कुरतडत राहिल्याने त्याची मोठी जखम होते. आपणही अगदी हेच करतो. किरकोळ चुकांवर सारखा विचार करून आपण नात्याला आणि स्वतःलाही एक मोठी जखम करून घेतो. मग यावर उपाय काय? सोपा आहे. आपली मानसिकता बदलायची. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करण्याऐवजी आपल्या मनशांतीमध्ये इन्व्हेस्ट करायचं. हो, गुंतवणूक. चला बघूया हे नक्की कसं करायचं. इथे खूप महत्वाचं सूत्र आहे, गुंतवणुकीचा नियम. हे सूत्र काय सांगतं की दुसऱ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे कमजोरी नाहीये. उलट ती आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी केलेली एक स्मार्ट गुंतवणूक आहे. किती जबरदस्त विचार आहे हा. म्हणजे बघा, आपल्यासमोर दोनच रस्ते आहेत. एकीकडे दोष बघितले की आपली एनर्जी सतत ड्रेन होत राहणार आणि दुसरीकडे जर गुण बघितले तर तीच एनर्जी जमा होत जाणार, वाढत जाणार. आता निवड तर आपल्याच हातात आहे, बरोबर? बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतं, पण प्रत्यक्षात करायचं कसं? त्यासाठीच आता आपण एका प्रॅक्टिकल टूलकडे वळूया. एक असा फिल्टर जो आपण रोजच्या जगण्यात वापरू शकतो. आणि तो फिल्टर आहे 90-10चा फिल्टर. याचा अर्थ काय? तर समोरच्या व्यक्तीमध्ये ज्या 90% चांगल्या गोष्टी आहेत ना, त्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करायचं. आणि त्या ज्या 10% उणीवा आहेत, ज्या आपल्याला खटकतात, त्या 90%च्या मानाने किती कमी आहेत, नाही का? आणि हे वापरायलाही अगदी सोपं आहे. स्टेप 1, त्या 90% चांगल्या गुणांची यादी करा, निदान मनात तरी. स्टेप 2, त्या उरलेल्या 10% किरकोळ उणीवा कोणत्या आहेत ते ओळखा. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप 3, त्या 10%ना जाणीवपूर्वक आपल्या मनातून डिलीट करून टाका, दुर्लक्ष करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका अंतिम आणि अतिशय महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन येतात. तो विचार म्हणजे नात्यामध्ये आपली भूमिका नक्की काय आहे हे समजून घेणं. हे वाक्य ऐका, तुम्ही न्यायाधीश नाही, तुम्ही जीवनसाथी आहात. आपलं काम जज बनवून समोरच्याचे गुण दोष तपासणं नाहीये, तर एक पार्टनर म्हणून सोबत चालणं आहे. एकदा का ही भूमिका आपण स्वीकारली की दोष बघण्याची सवय आपोआपच कमी होऊन जाते. तर आजच्या या चर्चेनंतर स्वतःला एक प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. आपली ही जी अमूल्य एनर्जी आहे ती आपण कुठे गुंतवत आहोत? दोष शोधण्यात की गुणांचं कौतुक करण्यात? याचं उत्तर आपलं नातं आणि आपली मनःशांती दोन्ही ठरवेल.